सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्यातील पहिलं काचेचं पूल वैभववाडीच्या नापणे धबधब्यावर उभारण्यात आलेलं आहे। मी सध्या नापणे धबधब्यावर आहे आणि आपण जर पाहिलं असेल तर निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे नापणे धबधबा जो आहे, या नापणे धबधब्यावर मोठ्या संख्येने पर्यटकांनी वीकेंडच्या सुट्टीसाठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि या ठिकाणी राज्यातला पहिला काचेचा पूल उभारण्यात आलेला आहे। खरं तर हिरवागार निसर्ग सौंदर्याच्या कुशीत वसलेलं हे गाव आणि या गावात सौंदर्य जे आहे ते अधिकच खुललेलं आहे, कारण नापणे धबधब्यावर आता 99 लाख रुपये खर्च करून काचेचा पूल जो आहे तो उभारण्यात आलेला आहे। त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मुंबई, गोवा, बेळगाव, कर्नाटक या ठिकाणाहून मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते सध्या नापणे धबधब्यावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेले पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येने मुंबईतील देखील पर्यटक या नापणे धबधब्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर पाहिलं असेल तर पर्यटकांसोबत आपण बातचीत करूयात। सर, तुम्ही कुठून आलात आणि कशा पद्धतीने पर्यटनाचा आनंद लुटता? आम्ही मुंबईमधून आलेलो आहोत। प्रभादेवी सेंचुरी मिल माडा वसाहतच्या इथून आलेलो आहोत आणि आम्ही सर्वांनी विचार केला की कोकणामध्ये एवढं निसर्ग आहे तर ते पाहायचं आहे आम्हाला। तर आम्ही पाहण्यासाठी आमची पुरी टीम आलेली आहे। पुरे म्हणजे सर्व बोलले की कोकणामध्ये जायचं आहे। ह्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातली पण लोक काही आहेत, ते पण बोलले की कोकणाचा निसर्ग पाहायचा आहे आम्हाला। त्यासाठी आम्ही सर्व एकत्र हे करून आलेलो आहे इथे। राज्यातला पहिला काचेचा पूल आणि त्या धबधब्यावर तुम्ही आहात, कसं वाटतंय? एकदम खूप बरं वाटतंय, म्हणजे काहीतरी प्रगती झालेली आहे कोकणामध्ये। म्हणजे असं वाटतंय की खूप म्हणजे आणि आम्ही आता कोकणस्थ असल्यामुळे आम्हाला खूप अभिमान आहे। कोकणात किती दिवस फिरण्याचा प्लॅन आहे आणि कुठे कुठे फिरणार आहात? 3 दिवस फिरण्याचा प्लॅन आहे। आम्ही आता इथे आलेलो आहे नापणे इथं धबधबा बघायला। याच्यानंतर आम्ही सावडावचा धबधबा बघणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही आंबोलीचा धबधबा बघणार आहोत। असे जे कोकणामध्ये आहेत निसर्ग जिथे जिथे ते पाहणार आहोत आम्ही। नक्कीच। तर कोकणातील निसर्ग सौंदर्याचा मोह जो आहे तो पर्यटकांना आवरत नाही, त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते राज्यातील पहिलं काचेचं पूल असलेल्या नापणे धबधब्यावर येऊन पर्यटनाचा आनंद लुटत आहेत। कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, नापणे, वैभववाडी, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।